जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत भिवंडीतील मराठेपाडा या गावामध्ये, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे मंदिर बांधण्याचं काम चालू आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे मंदिर। चला तर मग आपण बघूयात आतमधून ते मंदिर कसं आहे। मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला भव्य असा महादरवाजा पाहायला मिळतो। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला मंदिराचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते। या मंदिराची रचना किल्ल्याच्या तटबंदीसारखी असून त्यामध्ये भव्य मंदिर उभारण्यात आले आहे। मंदिराच्या आतील बाजूस 40 कप्पे आहेत। त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक शिल्पांचे जिवंत चरित्र साकारण्यात आले आहे। शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनोखे मंदिर उभारले जात आहे। 1 एकर जागेवर साकारण्यात आलेले हे भव्य असे मंदिर सर्वांसाठी प्रेरणादायक ठरेल असा विश्वास प्रतिष्ठानला आहे। आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे मंदिर बांधले आहे। आता भिवंडीत 3 वर्षापासून भव्य मंदिराचे काम सुरू आहे। मंदिरासभोवतील सुमारे 1 एकर परिसरावर असून साधारण 3 गुंठ जागेवर मंदिर बांधण्याचे काम चालू आहे। 55 फूट उंचीच्या मंदिराचे छत्रपती शिवाजी महाराजांचे 7.5 फूट उंचीची मूर्ती ठेवण्यात येणार आहे। राज्याभिषेक वेळी शिवाजी महाराज जसे सिंहासनावर बसले होते अशा स्वरूपाची काळ्या दगडाची मूर्ती विराजमान होणार आहे। ही खास मूर्ती मैसूर कर्नाटक येथे घडवली जात आहे। मुघल साम्राज्यात भिवंडी शहर हे मोठे व्यापारी केंद्र होते। देश विदेशातून लोक या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी येत होते, परंतु ते मुघलांना कंटाळले होते। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करून भिवंडी कल्याणसारखे शहर आपल्या काबीज केले होते। ऐतिहासिक अशा भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्श झाल्याचा उल्लेख देखील सापडतो। अशाच भिवंडी तालुक्यात मराठपाडा कोशिंबे या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे मंदिर साकारण्यात आले आहे। मंदिराच्या चारही बाजूला आपल्याला तटबंदी पाहायला मिळते। मंदिराचे काम अजून अपुरे असून मंदिराच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 7.5 फूट उंचीची मूर्ती बसवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्यासारखे शिवप्रेमी या मंदिराला भेट देतील। चला, धन्यवाद।